नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी परशुराम SP फाउंडेशन या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपली सर्वांची एक कॉमनली समस्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। ती कॉमनली समस्या काय आहे? आपल्या सर्वांना तर बऱ्याचशा समस्या असतात, परंतु आपण एज्युकेशन फील्डमध्ये असताना एक कॉमनली समस्या आपल्याला सर्वांना जाणवते। ती समस्या कोणती? ती समस्या म्हणजे हाऊ टू स्पीक इंग्लिश। आता हे इंग्लिश बोलायचं कसं, ही सर्वात मोठी आपली कॉमनली समस्या आहे। या कॉमनली समस्येचं निवारण करण्यासाठी आज मी एक तुम्हाला इजिएस्ट, मी तसं थंबनेलमध्ये लिहिलेच आहे, वर्ल्ड इजिएस्ट स्पीकिंग इंग्लिश टेक्निक, आणि खाली लिहिलं आहे विदिन 7 days and 100%। आता हे कसं पॉसिबल आहे? तुम्ही म्हणाल सर आता यूट्यूबला बरेचसे व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओचं आम्ही पाहिले पण ते फॉलो केले, तरी आम्ही 7 days पण दावा करत होते की 7 days किंवा 7 दिवसांमध्ये तुम्हाला इंग्लिश बोलता येईल, परंतु ते पॉसिबल झालं नाही। आता ते पॉसिबल का झालं नाही याची कारणं सांगतो। यूट्यूबवरती बरेचसे क्रिएटर्स आहेत आणि बरेचसे मोटिवेशनल स्पीकर आहेत, ते तुम्हाला इंग्लिश कसं बोलावं ह्या सर्वांविषयी मार्गदर्शन करत असतात। त्या मार्गदर्शनामध्ये संदीप महेश्वरी असतील किंवा अनेक बरेचसे क्रिएटर असतील, हे सर्व तुम्हाला बऱ्यापैकी मार्गदर्शन करतात, परंतु मार्गदर्शन केल्यानंतरही तुम्हाला इंग्लिश का बोलता येत नाही याचं एक मोठी समस्या आहे किंवा एक रिझन आहे त्या पाठीमागचं। काय रिझन आहे? कारण आपण जे इंग्लिश बोलतो, आपल्याला जी इजिएस्ट समजणारी जी भाषा आहे ती आहे आपली मराठी, म्हणजे ती आपली मातृभाषा आहे। आणि बरेच यूट्यूबवरचे जे व्हिडिओ आहेत ते आहेत इंग्लिशमधून आणि हिंदीमधून। त्याच्यामुळे काय होतं, आपण इंग्लिशमध्ये समजू शकतो, हिंदीमध्ये पण समजून घेऊ शकतो, हिंदी बोलू शकतो। मग आता समस्या कुठं आहे? समस्या इथं जी आहे ती आहे की आपल्याला जी भाषा सगळ्यात सोपी समजण्यासाठी जाते ती आपली मातृभाषाच असते, आणि कोणताही व्हिडिओ आता मातृभाषेमधून नाहीये की तो आपल्याला इंग्लिशमधील जे आहे इंग्लिश कसं बोलावं हे मातृभाषेमधून सांगेल। त्याच्यामुळे मी एक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे की सर्वांची ही जी समस्या होती की आम्हाला इंग्लिश बोलायचं आहे, परंतु इंग्लिश बोलण्यासाठी आमच्या मातृभाषेमध्ये एक व्हिडिओ बनवावा, त्याचा मी इथं प्रयत्न करणार आहे। आता प्रयत्न करताना एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये येणाऱ्या समस्या, आता इंग्लिश बोलण्यामध्ये येणाऱ्या आपल्या समस्या सगळ्यात मोठी कोणती आहे? की आपली सगळ्यात मोठी समस्या आहे इगो। आता हा इगो म्हणजे नक्की काय? सर म्हणाला इगोचा आणि इंग्लिशचा काय संबंध आला? इगो आणि इंग्लिशचा बऱ्याचपैकी संबंध आहे। इगो म्हणजेच काय? आता समजा मी आता 11th स्टँडर्डमध्ये, 12th स्टँडर्डमध्ये, 10th स्टँडर्डमध्ये असेल, मी बऱ्यापैकी इंग्लिश शिकलेलो आहे, बऱ्यापैकी व्हिडिओ पाहिले असतील, त्याच्यामुळे मी थोडंसं नॉलेज घेतलं असेल, ते थोडंसं येत असेल, मग आपला इगो कुठे येतो? हे मला येतं, हे मी केलेलं आहे, हे मला समजतं, हे असं पाण्याची काही गरज नाहीये, किंवा मला ही गोष्ट आधीच माहीत होती, हे जे सर्व कारण आहेत, हे मला माहीत होतं, हे मी केलेलं आहे, हे सोपं आहे, ही ज्यावेळेस आपण हे गोष्टी बोलतो तोच आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। मग आता हे आपण गोष्टी बोलतोय पण आतापर्यंत मला सांगा की आतापर्यंत आपण हे सगळे गोष्टी आपल्याला समजतात, सगळं आपण केलेलं आहे, शब्दार्थ पाठ केले, सगळं केलं, ग्रामर पाहिलं, मग आपल्याला इंग्लिश बोलता का येत नाही? कारण आपण ही जी गोष्ट आहे सगळ्यात मोठी अडचण म्हणजे इंग्लिश बोलण्यामधील किंवा कोणतंही काम करण्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण आपलं असतं ते अर्धवट ज्ञान। आता अर्धवट ज्ञान कसं की आपण थोडंसं समजून घेतो आणि आपल्याला समजलं असं वाटतं ना, आपल्याला म्हणतो आपण बऱ्यापैकी सर्वच येतो, असं आपण गैरसमज करून घेतो, आणि हाच गैरसमज आपल्या सर्व कामांमधील सगळ्यात मोठा अडचण आहे। आता ही सगळ्यात मोठी अडचण कशी? आता मी इथं काही भाषण देण्यासाठी उभा राहिलो नाही किंवा तुमच्या समस्या आहेत मग भाषण द्या, मग ट्रीट सांगूच नका, अशासाठी मी इथं उभा राहिलेलो नाहीये, परंतु आपल्याला बॅकग्राऊंड माहीत असावा, आपण कुठं चुका करतो म्हणजे आपण काय करायचं असं, सगळ्यात सिंपल, एखादाच व्यक्ती आपल्याला समजून सांगत असेल, कोणताही असो, छोटा असो मोठा असो, जी गोष्ट आपल्या फायद्याची असेल ती फायद्याची गोष्ट समजून, ते लहान असेल लहानांकडून नॉलेज घ्या किंवा मोठ्यांकडून नॉलेज घ्या, तुम्हाला ज्याचे वाटतं त्याच्याकडूनही नॉलेज घ्या, पण नॉलेज ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। मग आता शिकताना काय करायचं असतं, जे आपल्याला व्यक्ती फायद्याचं सांगत असेल त्याचं एकदा मनापासून ऐका। जी गोष्ट आपल्याला माहीत असेल तरीही ऐका, माहीत नसेल तरीही ऐका। फक्त असं म्हणू नका की मला येतं, हे मला माहित आहे, मग त्याचं काय ऐकायचं, असं करू नका। ते आधी काय सांगताय, आपल्यापेक्षा थोडंसं वेगळं तर सांगेल ना, मग ते आधी समजून घ्या। जर तुम्हाला पूर्णपणे हे व्हिडिओ ऐकल्यानंतर वाटलं असेल मला याच्यामध्ये सगळं येतं, तर हा व्हिडिओ सोडून द्या। हा कंपल्सरी नाहीये की तुम्ही हाच व्हिडिओ पाहावा, ह्याच व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 100% गॅरंटी असेल की तुम्ही हा इंग्लिश बोलू शकता। ही तुमच्या मानसिकतेवरती ही डिपेंड आहे। इंग्लिश ही मानसिकता असेल, प्रॅक्टिस असेल। मग आता मानसिकता चेंज आधी करा, मानसिकता चेंज केली की तुम्ही इंग्लिश सहज बोलू शकता। आता ह्याच्यामध्ये आता मी पुन्हा एकदा सांगतो, मी भाषण देण्यासाठी उभा नाही, एक ट्रिक सांगेल।
आता तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये समस्या कोणते येतात, काय येतात. ही जी ट्रिक आहे ती सगळ्यात इझिएस्ट ट्रिक आहे असं मी का लिहिलं आहे. आणि विदिन 7 days मध्ये तुम्ही इंग्लिश बोलू शकता. एवढं मी गॅरंटीने का सांगत आहे, कारण आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही सर्व जो सांगताय की ट्रिक आहे, मग तुम्ही इंग्लिशमधून का बोलत नाहीत. कारण मला ही समस्या सॉल्व्ह करायची आहे. मला असं दाखवायचं की मला इंग्लिश बोलता येतं, हे मला दाखवून द्यायचं नाहीये कुणाला की मला इंग्लिश बोलता येतं का नाही येतं. आणि ह्याची टेस्ट पण नका करू, मी फक्त तुमच्या फायद्यासाठी हे सांगत आहे. लक्षात येते. मग आता आपण काही करूया, ही ट्रिक काय आहे आणि याच्या बरोबरच मी ही कशी फॉलो करायची ते सांगेल. ह्या इजिएस्ट ट्रिकमध्ये दुसरं काहीच नसेल. तुम्हाला मी ग्रामर पाठ करायलाच नाही सांगणार, किंवा तुम्हाला शब्दार्थ पाठ करा म्हणणार नाही, किंवा इंग्लिशचे व्हिडिओ पहा असं म्हणणार नाही, किंवा इंग्लिशचे सॉंग्स ऐका असंही म्हणणार नाही. लक्षात आलं. म्हणजे सगळ्यात सोपी आणि इजिएस्ट ट्रिक आहे ही. फक्त 7 days फॉलो करा. 100% नाही 1000% तुम्ही इंग्लिश सहज बोलू शकता विदाउट एनी ट्रेस. लक्षात आलं. मग आता आपण ही जी ट्रिक आहे काय आहे ती मी आधी सांगतो, नंतर ती फॉलो कशी करायची ती पण सांगतो. क्लिअर, सर्वांना समजलं. आता आपण व्हिडिओ सुरुवात करूया. ओके, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी लक्षात ठेवा, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर टीव्ही पाहत असाल किंवा मोबाईलमध्ये गेम खेळत असाल किंवा इकडं तिकडे मित्रांमध्ये बसला असाल तर सर्व बंद करा आणि एका निवांत ठिकाणी जाऊन फक्त हा व्हिडिओ एक वेळेस मनापासून पहा. एक वेळेस तुम्ही मनापासून पाहिला की तुमचं जीवन बदलेलच, ही मला 100% गॅरंटी आहे. लक्षात राहील. फक्त एक माझ्यासाठी नाही तर तुमच्या भविष्यासाठी एक वेळेस हा व्हिडिओ मनापासून न स्किप करता फर्स्ट टू एंड पर्यंत पहा. लक्षात आलं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही जो सपोर्ट केला तसंच तुमचा सपोर्ट करून मी आणखी अपेक्षा करतो. आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आता सगळ्यात सोपं इंग्लिश बोलताना आपल्याला येणारी अडचण आता पाहिली. इंग्लिश बोलताना आपल्याला येणारी अडचण तुम्ही म्हणाल सर काही जण सांगतात शब्दार्थ पाठ करा. बरोबर, शब्दार्थ पाठ केल्यानंतर काही जण म्हणतात पिक्चर्स पहा, फिल्म्स पहा, सॉंग्स ऐका आणि प्रॅक्टिस करा. आता पण हे जे आहे ते आपली भाषा आहे मराठी. मराठी भाषेचा आणि इंग्लिशचा कधीही संबंध आलेला नाही. मग आपल्याला काय करावं होतं, हे कन्व्हर्जन करा. आता कन्व्हर्जन करायचं असतं बरोबर. आता कन्व्हर्जन करताना बऱ्याचशा समस्या येतात. मग सर स्पेलिंग मिस्टेक होती, तो काळच ओळखू येत नाही, तो टेन्स कोणता आहे ते पण ओळखू येत नाही. मग आता आम्ही करायचं काय. आता ते करण्याच्या आधी मी एक सगळ्यात सिंपल ट्रिक सांगतो, तुम्ही हे नोट डाऊन पण करू शकता. आता नोट डाऊन करताना आपल्याला माहिती आहे सेंटेन्स कसं असतं. सेंटेन्समध्ये दोनच काही गोष्टी असतात. तुम्ही म्हणाल सर परत तुम्ही ग्रामर शिकवायला सुरू केले. ग्रामर शिकवत नाही, आधी समजून घ्या मी काय सांगतोय ते. मी तुम्हाला हे सगळं ग्रामर पाठ करायला लावणार नाहीये. सगळ्यात महत्वाचं काय असतं सेंटेन्समध्ये, सेंटेन्समध्ये काय असतं, सेंटेन्समध्ये दोन असतात. एक असतो सब्जेक्ट अँड प्लस वर्ब. ह्या दोनच गोष्टी असतात, सब्जेक्ट प्लस वर्ब. आता आपण इथून काही जरी वापरत असेल तर हे दोनच गोष्टी वापरतो, सब्जेक्ट आणि वर्ब. सब्जेक्ट म्हणजे कर्ता असेल, वर्ब म्हणजे काय असेल, क्रियापद असेल. बरोबर. आता ह्याचा यूज कसं करायचं, आपली ट्रिक काय आहे, हे काय ग्रामर शिकवायचं व्हिडिओ नाहीये. आता आपली ट्रिक काय आहे, आता तुम्हाला सर्वांना सब्जेक्ट माहित असतील बरोबर. आता सर्वांना सब्जेक्ट माहित असेल, आता मी सब्जेक्ट लिहितो आणि त्या सब्जेक्टचं मराठीमधून मिनिंग पण लिहितो. तुम्ही हे नोट डाऊन करून घ्यायचे, नोट डाऊन करा. आता एकदा असं समजून घ्या, हा कोविड-19 4 महिन्याचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही ट्युशनला बसला नाहीत, कुठे शाळेच्या लेक्चरला बसला नाही, कॉलेजच्या लेक्चरला बसला नाही. असं करा, समजून घ्या की आता मी तुम्हाला हे शिकवतोय, तुम्ही एकदा ट्युशनलाच बसला आहात. तसं वही पेन घ्या आणि ते नोट डाऊन करून घ्या. मला काही समजून सांगायचं आहे ते एकदा समजून घ्या, तुम्हाला हे आयुष्यभर लक्षात राहील. सब्जेक्ट सांगतो. आता आपण सब्जेक्टचा यूज करतो. कोणता सब्जेक्ट आहे, आय. बरोबर. ह्याचा तुम्हाला माहित असेल अर्थ काय, मी असं लिहून पण देतो म्हणजे हे तुम्हाला समजेल. वी, आम्ही. यू, तू किंवा तुम्ही असं यूज करतो आपण. सर्वांना ओळखू येत असेल. आय, वी, यू, दे. ते, ही, सी, इट. आणि आपण नेम असं म्हणूया. नेम एखादं घेतलं, नेम म्हणजे तो, म्हणजे ते, हे, तो, ती,
ते, आणि हे एखादं नाव असेल, एखाद्याचं नाव. सब्जेक्ट म्हणून आपण हे वापरतो ना, काय आलेलं, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे ते, हे जे असेल, ही म्हणजे तो, सी म्हणजे ती, इट म्हणजे ते. आता इथं म्हणतात दोन्ही पण आहे, दे कधी वापरायचं आणि इट कधी वापरायचं. लक्षात आहे ना, इट कधी वापरायचं, ज्यावेळेस लहान मुले असतील, लहान मुले, प्राणी इत्यादी, लहान मुले असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, यांच्यासाठी काय वापरायचं, इट. बरोबर. आणि ते आता कधी वापरायचे तुम्हाला कळालं, म्हणजे हे लक्षात ठेवा, हे ते आणि ते, हे कुठं वापरायचं, ते लहान मुलं असतील, प्राणी असेल किंवा काय असेल, निर्जीव असेल, एखादी वस्तू असेल, निर्जीव वस्तू कळते ना, इथं निर्जीव वस्तू पण लिहू शकता. निर्जीव वस्तू असेल त्या ठिकाणी तुम्ही ते वापरा, इट वापरायचं. आता हे सब्जेक्ट तर तुम्हाला सर्वांना कळालं. आता याच्यामध्ये इजिएस्ट स्ट्रिक्ट कोणती आहे ते सांगतो. आता आपण बोलताना मला सांगा, आता हे सर्वांनी नोट डाऊन केलं असेल, आता एक लक्ष द्या. आता आपण बोलताना आपण किती प्रकारचे सेंटेन्स वापरतो, मराठी बोलताना किती प्रकारचे सेंटेन्स वापरतो, एक साधं सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स वापरतो. बरोबर, मी करतो, बरोबर, हे साधं सेंटेन्स झालं. दुसरं आपण वापरतो मी करणार नाही, म्हणजे हे काय झालं, निगेटिव्ह सेंटेन्स झालं. दुसरं काय, मी का करू, म्हणजे हे काय झालं, हे कोणतं झालं सेंटेन्स, म्हणजे आपण यस ऑर नो, मी हे करू का, असं प्रश्न विचारला, किंवा मी अभ्यास करू का, मी तुमचा व्हिडिओ पाहू का, हे काय झालं, हेच उत्तर कशामध्ये येतं, यस नो टाईपच्या क्वेश्चन मध्ये. म्हणजे पहिला जो आपला सेंटेन्सचा टाईप असेल तो असेल सिंपल सेंटेन्स, दुसरा असेल यस नो टाईप, दुसरा असेल निगेटिव्ह, असेल, तिसरा असेल यस नो, आणि चौथं तुम्हाला माहिती आहे कोणता असेल, आपल्याला जे सर्वांना आवडतो प्रश्नार्थक, तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला 100% इंग्लिश बोलता येईल का, तो असेल WH क्वेश्चन. म्हणजे आपण, आणि तुम्ही म्हणाल अज्ञार्थी वाक्य पण असतं, बरोबर ना, अज्ञार्थी, बरोबर ना, ते कमांड सेंटेन्स ते असेल ते आपल्याला याच्यामध्ये नाही पाहिजे, ते आपण करू शकतो. आता हे म्हणून तुम्ही म्हणणं, हे काय सांगताय तुम्ही सर, हे सर्व आम्हाला माहितीच आहे, मग काय शिकवताय नक्की, मला एक सांगा. आपण इंग्लिश बोलताना, बरोबर, मराठी बोलताना आपण ह्या सगळ्या टाईपचं सेंटेन्स दररोज वापरतो, बरोबर. आता काय वापर, सिंपल सेंटेन्स आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे, यस नो क्वेश्चन आणि WH क्वेश्चन, असे सगळे वापरतो, बरोबर. आता मला WH क्वेश्चन तयार करायला WH चे वर्ड माहित असावेत, बरोबर. आता मी पहिल्यांदा ते सांगतो WH चे वर्ड कोणते आहेत, ते तुम्हाला माहित असतील तर तुम्ही ते लिहून घेऊ शकता. हे मी सिंपल सांगतोय, फक्त मी काय सांगितलं, व्हिडिओ किती का मोठा आहे ना त्याचं काही नाही, की बरेचसे युट्यूबर म्हणतात व्हिडिओ छोटा झाला पाहिजे, छोटा झाला तर माणसं स्किप न करता पाहतात. जर तुम्हाला हे वाटत असेल, फक्त एक वेळेस माझ्यावरती विश्वास ठेवा आणि व्हिडिओ पहिल्यापासून लास्टपर्यंत पहा. मी स्टेप बाय स्टेप समजून सांगतोय, मग एकदा समजून गेलं की परत इतका अडूळ व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. एकदा समज, आयुष्यामधील चांगल्या गोष्टींसाठी एखाद्या वेळेस टाइम द्याच, कारण आता आपले 4 महिने त्याचे बोगसच गेलेत. मग त्यामुळे एक वेळेस हे व्हिडिओ पाहायला काय अडचण आहे, स्किप करत पाहू नका. आता WH क्वेश्चन कोणते आहेत, WH वर्ड. आता WH कोणता आहे तुम्हाला माहिती असेल, व्हॉट, आप सगळ्यांना आवडणारा, व्हॉट, व्हाय, फिअर, whom, which असेच असेल. व्हॉट म्हणजे तुम्हाला माहिती असेल काय, का, कोठे, कोणाचे, आणि विच म्हणजे कोणते असेल. असे असतील बरेचसे, तुम्ही परत शोधू शकता तुम्हाला जसं सेंटेन्स वाटेल तसं. हे आले तुमचे WH क्वेश्चन, नोट डाऊन केले, ओके. आता एक लक्ष द्या, आता आपण काय पाहिलं, एक सब्जेक्ट पाहिला, WH क्वेश्चन पाहिला. आता तुम्हाला जे सांगायचं आहे त्याच्या आधी हे तुम्हाला बेसिक सांगितलं सर्व, आपण काय करणार आहोत, परत तुम्हाला अडचण नको, बरोबर. आता आपल्याला इथं पाहायचं आहे, काय पाहायचं आहे, इजिएस्ट स्ट्रिक्ट काय आहे. आता तुमचं सर्वांचं लक्ष त्याच्यावरच लागलं असेल, इजिएस्ट स्ट्रिक्ट नक्की काय आहे. आता इजिएस्ट स्ट्रिक्ट जे आहे ते सांगतो पहिल्यांदा. आता आपण इथं पुन्हा मी ते सांगतो, इथं आपण सिंपल सेंटेन्स,
म्हणजे आपण ह्याच्यामध्ये जी जे स्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपण टेन्स पाहणार आहोत. आता टेन्स म्हणून परत आता मग काही जण पॉज करतील, काही जण व्हिडिओ अर्ध्यातून सोडतील, पण अर्ध्यातून व्हिडिओ सोडणार काही स्ट्रिक्ट आहे ती इथून पुढचीच आहे. आता लक्षात ठेवा, आता मी तुम्हाला सांगितलं आपण पहिलाच टेन्स पाहणार. पहिला टेन्स तर तुम्हाला सर्वांना माहित आहे. कोणता टेन्स आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, हा आहे आपला पहिलं सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा एक फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये काय सेंटेन्स असं पहा, त्याच्यामध्ये फॉर्म्युला लिहितो इथं यस प्लस फी1. आता हे फी1 फी2 फी3 आपण लिहिणार आहे. फी1 म्हणजे फी2 आणि फी3. फी1 फी2 फी3 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप आणि क्रियापद तिसरं रूप. म्हणजे आपण काय लिहिणार? डू. हा क्रियापदाचं पहिलं रूप, हे क्रियापद घेतलं डू. दुसरं रूप काय? डिड. आणि इथं तिसरं रूप डन. हे क्रियापद पहिलं दुसरं तिसरं रूप. आता हे आपल्याला पण माहित असणं गरजेचं आहे. ओके, आता इथं आपण सेंटेन्स मी सांगितलं आपण चारच सेंटेन्स वापरतो. पहिला आहे आपलं सिंपल. आता मी इथं कॉलम करतो. तुम्ही ही नोटबुक असेल, आता समजा अशी नोटबुक असेल, आता हे पेज आहे समजा, हे पेज असेल तुमची नोटबुक अशी घ्या आणि तुम्ही हे फोल्ड करा असं पेजेसमध्ये. हो, अशा पद्धतीने फोल्ड करा म्हणजे तुमची असे 4 समान भाग होतील. क्लिअर? आता पहिला पार्ट जो आहे, आता इथं आपलं सिंपल सेंटेन्स असेल. वन 2 3 and 4 असे तुम्ही कॉलम करून घेतले तरी चालतील. ओके, असे कॉलम झाले. इथं काय असेल? इथं सिंपल. सिंपल सेंटेन्स. इथं कोणता? निगेटिव्ह. इथं कोणता आहे? यस नो. आणि इथं WH क्वेश्चन. बोलताना आपण फक्त एवढंच यूज करतो. एक तर यस सिंपल सेंटेन्स म्हणतो किंवा निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो किंवा यस नो म्हणतो आणि WH. आता याच्यामध्ये सिंपल ट्रिक कोणती आहे आता एकदा समजून घ्या. चार्ट समजल्यानंतर मी ते सगळं समजून सांगेल. चार्ट घेत आधी चार्ट लिहून घेऊ आपण. पहिल्यांदा आपण पहिलं क्रियापदनुसार पाहू, आपल्या सब्जेक्टनुसार पाहूया. आय म्हणजे सब्जेक्ट आला प्लस फी1. आता आपण सिंपल कोणतं घेऊ? आय डूज घेऊ. आय डू. ह्याचं जे मिनिंग आहे ते पहा काय? आय डू म्हणजे मी करतो. आय डू म्हणजे मी करतो. आता याचं निगेटिव्ह मी करतो, ह्याचं निगेटिव्ह काय होईल? तुम्ही म्हणा मी करत नाही. आता हे निगेटिव्ह नाही झालं. आता मी काय निगेटिव्ह सांगतो याचं? आय डू नॉट डू. ह्याचं निगेटिव्ह झालं. आय डू नॉट डू हे निगेटिव्ह झालं. म्हणजे याचा अर्थ काय होतो? मी करत नसतो. हे एकदा समजून घ्या. तुम्ही म्हणा नाही बोरिंग चाललंय सर, लेक्चर सारखं चाललं, क्लासमधल्या लेक्चर सारखं नाही. मी हे समजून का सांगतोय क्लास सारखंच? कारण हे तुम्हाला सगळ्यात समजावं. कारण जेवढं आपण फास्ट, तुम्हाला माहिती आहे गाडीचा स्पीड वाढल्यानंतर आपला ऍक्सिडेंट होऊ शकतो. गाडीचा स्पीड वाढवायचं नाही, स्लो जा. एकदा समजून घ्या, समजलं की तुमचं आयुष्यभराचा हा प्रॉब्लेम मिटणार आहे. ओके, मी आता पहिलं सिंपल सेंटेन्स निगेटिव्ह केलं. आता याचं यस नो टाईप करायचंय. मी करतो, याचं यस नो मध्ये कसं होईल?
येस नो मध्ये मी का करू असं होईल. येस नो मध्ये, येस नो मध्ये काय होईल, मी करतो. येस नो टाईप म्हणजे त्याचं, येस नो टाईप म्हणजे त्याचं उत्तर कशामध्ये आलं पाहिजे, एकतर हो किंवा नाही. मग काय होणार, मी करतो का. मी करतो का कसं करणार, हेच फक्त चेंज करायचं. म्हणजेच डू आय डू, मी करतो का. मग फक्त एकच उत्तर मिळेल, मी करतो का म्हणल्यानंतर काय मिळणार, हो किंवा नाही. का बरंच उत्तर मिळेल, नाही. आता पुढचा प्रश्न आहे WH म्हणजे WH प्रश्न लावायचा आहे. आता आपण ते एकच पाहूया. वाय म्हणजे का, वाय हे सेंटेन्स जसं आहे तसंच मांडायचं. डू आय डू, वाय म्हणजे का, मी का करतो. फाय मी का करतो. आता इथे हे पहिलं लक्षात ठेवा, सब्जेक्टनुसार मग सगळे सब्जेक्ट आपल्याला करता येईल. पहिला आहे सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स. आय डू म्हणजे फक्त काय वापरला, हा सिंपल सेंटेन्स आहे. म्हणजे आपण मी करतो असं म्हणायचं असेल तर परत आपण कन्वर्जन करावं लागेल. मी का करतो तर सेंटेन्स टेन्स कोणता, टेन्स नंतर काय, त्यासाठी एक लक्षात ठेवा. हे जे वाक्य आहे तीनच काळामध्ये आपण बोलतो, एक तर सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. मग आता हे एकदा समजलं की तुम्ही फक्त चेंज करायचं, कशावर चेंज करायचं ते पण मी सांगेल. आता हे लक्षात ठेवा पहिल्यांदा, आय डू मी करतो. आता मला सांगा इंग्लिश बोलण्यामध्ये आपली अडचण काय आहे की आपल्याला शब्दार्थ पाठ करायचे नाहीत, आपल्याला कुठं टीव्ही ग्रामर पाठ करायचं नाही, काय नाही करायचं. लक्षात ठेवा, आता ज्यावेळेस हे सगळं समजून सांगेल ना त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यात बेस्ट ह्याचा यूज कसा करायचा ते सांगेल. आता हे सगळ्यांना समजलं, आधी पहिल्यांदा आपण संपूया. आय डू मी करतो, बरोबर. त्याचं निगेटिव्ह केलं, आय डू नॉट डू. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर फक्त काय यूज करायचं, आय डू नॉट तिथे यूज करायचं, डू फक्त. आता हेच येस नो टाईप मध्ये करायचंय. मग सर तुम्ही म्हणाल मग इथं मी करतो का असं झालं, पण हे जर निगेटिव्ह म्हणलं तर मी करत नसतो का असं आपण कधीतरी म्हणतो ना. मग मी काय लिहिणार, डू आय नॉट डू, मी करत नसतो का. लक्षात येतं ना, तिथे काय केलं, डू आय नॉट डू, मी करत नसतो का. तुम्ही म्हणा याचं निगेटिव्ह पण येऊ शकतं. मग करत नसतो का, मग तुम्ही कोणतरी उत्तर देणार येस किंवा नो. आता मग हेच निगेटिव्ह होऊ शकतं ना, मी का करत नसतो असं पण होऊ शकतं. मग मी का करत नसतो तर कसं, सेंटेन्स फक्त व्हाय लावायचं, इथं व्हाय इथं लावायचं आणि सेंटेन्स हे जसं तसं व्हायचं. व्हाय डू आय नॉट डू, मी का करत नसतो. क्वेश्चन मार्क, तर क्वेश्चन मार्क. सर्वांना समजतंय काय करतोय ते आपण. पहिलं आपण घेतलं आय डू मी करतो, बरोबर. मी करतोच्या पुढचं काय लिहिलं, आय डू नॉट डू म्हणजे हे निगेटिव्ह मी करतो. ओके सिंपल, मी करतो, मी खातो, मी पितो, मी झोपतो, मी उठतो, मी बसतो, मी दात घासतो. हे जे आहे ज्यासाठी लास्टला तो लागेल तो आला सिंपल प्रेझेंट टेन्स. तो ती ते इथं लिहून पण घेऊ शकता. ज्याचा प्रत्यय तो ती ते असं असेल ना लास्टला तिथं म्हणायचं सिंपल प्रेझेंट टेन्स. मग डोळे दाखवून हेच वापरायचं. सिंपल सेंटेन्स म्हणायचंय मला. आता आपण बऱ्याच वेळा म्हणतो मी झोपतो तो फक्त इथं काय वापरणार, आय स्लीप. फक्त तुम्हाला काय करायचंय, जे सेंटेन्स तुम्ही मराठीमधून बोलत होतात आतापर्यंत ते सेंटेन्स तुम्हाला काय करायचंय इंग्लिशमध्ये बोलायचं नाहीये. इंग्लिशमध्ये फक्त काय करायचं, मी करतो ह्याच्या जागेवर तुम्ही काय वापरणार, फक्त आय डू. फक्त हीच ट्रिक आहे, सगळ्यात सिंपल ट्रिक. तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जे दिवस उठल्यापासून झोपेपर्यंत मी सगळं समजून सांगितलं, तुम्हाला सांगतो ते ट्रिक काय आहे. हे सगळ्यांना समजलं. मी करतो, मी उठतो, मी बसतो, मी झोपतो, मी खातो, पितो, खेळतो, बोलतो, बसतो, हसतो, काय जे दिवसभरात करू ते असेल तर आय डू, बरोबर. आय डू म्हणजे मी करतो, बरोबर. आता मी बसतो म्हणजे आय सिट. फक्त तेवढंच वापरायचंय. त्याच्या जागेवर फक्त तुम्हाला काय करायचं, कुठे विचारलं काय करतो, आय सिट.
मी बसतोय जागा काय वापरायचं? आय सिट. आता इथं बघा निगेटिव्ह, कोणी तर निगेटिव्ह विचारलं, मला निगेटिव्ह एखादं बोलायचं, मी करत नसतो असं म्हणायचं. मी करत नसतो, मी करत नसतो ज्या जागेवर काय करणार? आय डू नॉट डू. मी जेवत नसतो, जेवत नसतो मला काय करणार? आय डू नॉट काय करायचं? आय डू नॉट इथं फक्त वापरायचं. काय वापरायचं? जेवणला काय म्हणतात? इट. आय डू नॉट इट. मम्मीला सांगायचं म्हणलं मी जेवत नसतो, तर काय सांगायचं? तिला सांगताना सांगायचं इंग्लिशमध्ये दाबात बोलायचं, आय डू नॉट इट. तिला कळो अथवा नाही कळो, मग तिला कळेल. तिने काय विचारलंय? जेवायला चल, बरोबर. मग तिला डायरेक्ट सांगायचं मी जेवत नसतो असं म्हणण्याच्या वेळी काय करायचं? आय डू नॉट इट. मी जेवत नसतो. लक्षात येते ना? मग फक्त तुम्ही ते सेंटेन्स वापरा. तुम्ही ज्यावेळेस हे असं यूज कराल, आता आपल्याला माहिती आहे म्हातारी माणसं सगळी असतील, लहान मुलं, आपण बऱ्यापैकी 75% इंग्लिशचेच वर्ड वापरतो, मराठी वर्ड वापरतच नाही. मग फक्त 75% मध्ये 25 ऍड करायचं. 25 ऍड केलं की तुम्ही इंग्लिश बोलू शकता सहज. पाठांतर करण्याची गरज नाही. फक्त एकदा तुमच्या हे प्रॅक्टिस झाली, तोंडातून गेला प्रत्येक वेळेस शब्द, तर तुम्ही काय म्हणता? गुड मॉर्निंगच म्हणता ना. गुड मॉर्निंग हा मराठी वर्ड आहे, इंग्लिश झोपताना काय म्हणता? शुभरात्री का गुड नाईट? गुड नाईट कशामुळे म्हणता? कारण तुम्ही लिहिताना, बोलताना, असताना सगळीकडे तेच वापरताय. गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून असंच म्हणता ना. काही जणांना म्हणलं ना शुभ दुपार, असं पण काही जणांना कळायचं नाही. शुभरात्री पण असं कळायचं नाही. मग आता काय कळेल? गुड नाईट, गुड मॉर्निंग. मग त्याच्या जागेवर फक्त तुम्ही काय केलं? आपल्या शुभ सकाळच्या जागेवर रिप्लेस केला वर्ड. काय केलं? गुड मॉर्निंग. तसं इथे केलं. आता मला येस नो टाईप मध्ये सांगायचं आहे. येस नो टाईप मध्ये काय? मी करतो का? मी ही काम करतो का? असं मग आपण बऱ्याच वेळेस ना, मी हे करतो का, किंवा मी करत नसतो. मी खात नसतो, मी खात नसतो का? मी स्टडी करत नसतो का? असं विचारायचंय ना. मग काय वापरणार? मी करत नसतो का? येस नो मध्ये उत्तर मिळवायचं म्हणलं, डू आय डू, मी करतो का? मी करत नसतो का? असं आपण रागात विचारतो नाही का त्याला, मी करतो का? डू आय डू, मी करतो का? तो म्हणे ना येस किंवा नो. मग परत मला विचारायचंय, मी करत नसतो का? काय वापरणार? डू आय नॉट डू, मी करत नसतो का? यस यू डू. लक्षात येत ना? फक्त तुम्हाला थोडंसं चेंज करायचं आहे. सेकंड नंबर, आता किती पा क्वेश्चन व्हाय विचारायचं. व्हाय, मी का करतो? हे मी का करतो, हे मी का करतो असं आपण म्हणतो ना. हे मी का करतो? तुमच्यासाठीच करतो असंच म्हणतो आपण वडिलांना. हे मी का करतो? हे मी का करतो? व्हाय काय वापरणार? व्हाय डू आय डू. हे मी का करतो? व्हाय डू आय डू, मी का करतो. लक्षात आहे ना? मी का करतो. आणि मी करत नसतो का? मी का करत नसतो हे विचारायचं आहे. मी का करत नसतो. व्हाय डू आय नॉट डू, मी का करत नसतो. लक्षात येत आहे? मी का करत नसतो असं विचारलं. व्हाय डू आय नॉट डू, मी का करत नसतो? मी खेळत नसतो. व्हाय डू आय नॉट प्ले, मी का खेळत नसतो? मी का खात नसतो? व्हाय डू आय नॉट ईट, मी का झोपत नसतो? व्हाय डू आय नॉट स्लीप. आणि पुन्हा मी का येत नसतो? व्हाय डू आय नॉट कम, मी का येत नसतो असं विचारायचं. म्हणजे हे सगळ्यात सिंपल आहे. तुमच्या डोक्यामध्ये एकदा हे परफेक्ट झालं, फक्त काय परफेक्ट करायचंय? सिंपल सेंटेन्स असेल तर काय फक्त चेंज कुठं केलाय? येस नो टाईप असेल तर फक्त आपलं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स आपल्याला फक्त चेंज करायचं. पुढचं आहे आपण पाहूया. आय वी, बरोबर. वीच सेम, वी डू. वी डू म्हणजे आम्ही करतो. बरोबर. इथं काय होईल रे? वी डू नॉट, इथं डोंट वापरलं तर चालतं. डू नॉट डू. इथं काय लिहिणार? आम्ही करत नसतो. इथं काय होईल? डू वी डू, काय इथं? आम्ही करतो का? लक्षात येतं? इथं काय? वाय. वायच्या जागी आपण काय पण वाट. बरं वाट करूया. वाट. वाट डू वी डू, आम्ही काय करतो? आम्ही काय करतो?
त्यामुळे तुम्ही आमच्यावरती रागवता. आम्ही काय करतो हे असं म्हणण्याच्या ऐवजी आम्ही काय करतो तुम्ही आमच्यावर रागवता हे सेंटेन्स बोलायचं. आम्ही काय करतो म्हणल्यानंतर व्हॉट डू वी डू, आम्ही काय करतो. लक्षात येते ना. सेकंड नंबर आय झालं, वी झालं, यूचं तुम्ही ते करू शकता. तुम्ही का लिहून देऊ, आय वी यू. हे सर्व एकाखाली एकच लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला हे सर्व समजेल. आता इथं पण आम्ही करत नसतो का, हे तर सेंटेन्स तुम्हाला करता येईल ना. आता मी करून नाही दाखवतो, तुम्ही करू शकता. काय लिहिता मी इथं, डू आयच्या जागेवर फक्त काय लिहायचं, वी लिहायचं. डू वी नॉट डू, आम्ही करत नसतो का. इथं काय येईल, व्हॉट डू वी नॉट डू, आम्ही काय करत नसतो. आम्ही काय करत नसतो. आपण असं बऱ्याच वेळा होतो ना, आम्ही काय करत नसतो. क्लिअर. सेकंड नंबर यू डू, तू करतो. बरं, तू करतो. मग आपण म्हणतो तू खेळतो, यू प्ले. तू खेळतो जागेवर तू प्ले. तो परत काय करत असेल, ओरडत असेल, तू ओरडतो, यू शाउट. असं फक्त शब्द मी तुम्हाला सांगेल काय करायचं ते. परत काय येईल, यू डू नॉट डू, तू करत नसतो. पुढचा आहे, तुम्ही सांगा, डू यू डू, तू करतो का. त्याच्या पुढे आहे व्हाय किंवा व्हॉट डू यू डू, तू काय करतो. हे समजते ना आपण काय करतोय ते. आपण सिंपल सेंटेन्स आहे, सिंपल सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स येस नो टाईप आणि येस नो टाईपचं डब्ल्यूएच क्वेश्चन. कधी पण आपल्याला हेच काय करायचे, जे आपण सेंटेन्स दररोज वापरतो ते सेंटेन्स फक्त काय करायचे, रिप्लेस करायचे. आणि आपल्याला हे टेन्स पाठ करण्याची गरज नाही. आपण कन्फ्युजन मध्ये असतो, काय करावं काय नाही, हे कसं वापरायचं. आता हे मराठीत आहे, आता पहा मी करत नसतो, आता हे मराठीत आहे, आता मी करत नसतो तर आपण परत विचार करत बसणार आता काही सेंटेन्स वापरायचं. हे तुमच्या फॉर्मॅट लक्षात आला. हे चारच कॉलम फॉर्मॅट लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचंय, सिंपल सेंटेन्स असेल तर आय डू, डोळा दाखायचं. निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर काय करणार, आय डू नॉट डू. काय करणार, फक्त तुमचं काय होईल, चेंज फॉर्मॅट चेंज होईल का, नाही, फक्त तुमचं काय होईल, वर्ब चेंज होईल. काय जे वर्ब असेल, क्रियापद काय असेल, तुम्ही जी क्रिया करा ती फक्त चेंज होईल, फॉर्मॅट चेंज होणार नाही. मला येस नो टाईप क्वेश्चन विचारायचा आहे एखाद्याला, तू का करतो, तू का करतो, तर आपण इथे येईल का करतो. तू करतो का, आपण एखाद्याला विचारतो तू करतो का, तू हे काम करतो का, तू करतो का, तू करतो का, काय करणार, डू यू डू, तू करतो का, झालं. परत विचारायचंय, प्रश्न विचारायचा आहे, व्हाय डू यू डू, तू का करतो, असं विचारायचं. फक्त आपण सेंटेन्स जागा फक्त चेंज करणार. फक्त पहिले सिंपल सेंटेन्स, नंतर निगेटिव्ह सेंटेन्स, येस नो टाईप क्वेश्चन्स आणि व्हाय क्वेश्चन, हेच आपण बऱ्यापैकी यूज करतो. आता याच्या पुढचं जे आहे, आता आपण काय करूया, हे झालं आय वी यू दे साठी पण तेच, फक्त आता इथं आपण काय करणार, दे साठी इथं चेंज करणार, दे डू, म्हणजे इथं काय करणार, ते करतो नाही, ते करतात. ओके, तुम्ही याच्या खाली लिहायचं, याच्या खोडून पुढं नाही लिहायचं. पुढं इथं काय, दे, इथं फक्त दे करा, दे डू नॉट डू. काय आता इथं सेंटेन्स काय होईल, ते करत नसतो, नाही नसतात. पुढे काय आहे, डू दे डू, इथं काय मी नाही, ते करतात का, इथं पुन्हा तेच होईल, डू दे नॉट डू, ते करत नसतात का, इथं पुन्हा तेच, व्हाय डू यू दे डू, ते का करतात. त्याच्या पुढे काय, व्हाय डू दे नॉट डू, काय येईल तिथं, ते का करत नसतात. सिंपल आहे ना. म्हणजे याच्यामध्ये अवघड काहीच नाही, फक्त तुम्ही काय करायचंय, जसं सब्जेक्ट चेंज होईल
जसं आपण जसं पुढच्याला बोलतो तसंच, फक्त हे थोडासा टाइम लागेल. मी काय सांगितलं, मी आणखीन एकदा सोपी काय करायचं हे तुम्हाला ते सगळ्यात सिंपल सांगेल. फक्त आधी पहिल्यांदा हा फॉर्मॅट लक्षात ठेवून घ्या. आता ह्याच्या पुढचं आहे ही सी इट आणि ही सी इट आणि नेम. ह्याच्यासाठी काय करायचं ते लक्षात ठेवा. ही सी इट नेमसाठी फक्त थोडासा चेंज येतो. आता ही सी इट नेमसाठी इथं काय करायचं, आपण समजा ही घेतलं, ही सी इट नेमला ह्याच्यामध्ये फक्त यस वर ईएस प्रत्यय लावायचा. प्रत्यय समजतो ना, तिथे काय येणार, ही डू नाही म्हणायचं, ही डज. तो काय होईल, तो करतो. हे पहिलं समजलं. ह्याच्यामध्ये फक्त एवढा चेंज आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच फक्त एवढा चेंज आहे. ही सी इट आणि नेम हे ज्यावेळेस असेल ना त्यावेळेस इथे काय वापरायचं, तो जो सब्जेक्ट येईल ते जे वर्ब येईल त्याला काय करायचं, येस और नो लावायचं. येस और नो नाही, येस आणि येस प्रत्यय लावायचा. लक्षात राहील. सिंपल प्रेझेंट टेन्स मधला एक रूल लक्षात ठेवा, ही सी इट आणि नेम ज्यावेळेस येईल आपण एखादं नाव घेऊ त्याला नाही ही डू नाही म्हणत, ही डज, तो करतो. राम डज, लक्षात राहील ना. त्यावेळेस ही सी इट नेमला काय लावायचं, यस किंवा यस प्रत्यय लावायचं क्रियापदाला. ही वर्क्स म्हणायचं, ही वर्क नाही, ही वर्क्स म्हणजे एक्झॅक्ट इंग्लिश सिंपल मध्ये. तर काय येईल इथं, तो करतो. मग इथं काय येईल, ही, इथं काय येणार, इथं डू नॉट नाही, काय येणार, ही डज नॉट डू, इथं डूच येणार, डज नाही येणार. इथे काय येणार, ही, लक्षात येतं. आता इथे काय येणार, डज ही डू, डज ही डू. इथे काय येणार, तो करतो. इथे काय येणार, तो करत नसतो. ओके. इथं डज ही डू, डज ही डू, तो. आता इथं करतो का, इथं काय येणार, व्हाय डज ही डू, तो का करतो. समजलं. फक्त आय वी यू दे साठी सेम फॉर्मॅट डूच वापरायचं. आणि ही सी इट नेम साठी काय वापरायचं, फक्त जे क्रियापद असेल त्या क्रियापदाला यस किंवा ईएस हा प्रत्यय लावायचा. यस कधी लावायचं, यस कधी लावायचं हे तुम्हाला माहिती. लक्षात येईल ना. म्हणजे काय, ही डज, तो करतो. आता समजा तो खेळतो असं म्हणायचंय मला, तो खेळतो किंवा ती खेळते म्हणायचं. कसं म्हणणार, सी प्लेज, आता इथं सी प्लेज म्हणलं की तुम्हाला लक्षात येईल कोणत्या काळामध्ये, सिंपल प्रेझेंट म्हणजे ती खेळते. ओके. आता मला असं सांगायचं ती खेळत नसते. मग काय, सी डज नॉट, इथं प्ले यस किंवा यस प्रत्यय समजला इथं डज आला म्हणून. तो काय येईल, ती खेळत नसते. मग इथून पुढचे सेम सेंटेन्स तसंच होणार. आता हे तुम्ही कशासाठी काय करायचंय, आय वी यू दे ही सी इट नेम ह्या सर्वांसाठी तुम्ही हा चार्ट एकदा बनवून घ्या. एकदा बनवल्यानंतर वारंवार तोच एक आठवडाभर आता काय करायचं ते सांगतो. आता सिंपल एक आठवडाभर काय करायचं ते सांगतो. हे तुम्ही नोट डाऊन केलं असेल ते पोचतो. हे तुम्हाला समजलं काय करायचं ते. आता एक आठवडाभर तुम्हाला काय करायचंय ते सांगतो, म्हणजे ज्याच्यामुळे तुम्ही इंग्लिश बोलू शकता. आता हे फक्त एका टेन्ससाठी झालं, असं सगळं सिंपल तुम्हाला समजेल. आता हे तुम्हाला इंग्लिश बोलायचंय. आता तुम्ही मला सगळ्यात सोपी, जगातील सर्वात सोपी मेथड होती, तर आता आम्हाला सगळ्यात अवघड वाटायला लागली. अवघड वाटून घेऊच ना घे. फक्त एक आठवडा तुम्हाला सांगितलं, एक आठवड्याचं चॅलेंज आहे. एक आठवड्यावर करून पहा, तुम्हाला 100% इंग्लिश बोलता येईल. आता मला सांगा, आपण काय करायचंय, सकाळी उठल्यापासून, सकाळी ज्यावेळेस आपण उठतो ना त्यावेळेस आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण काय काय करतो तेच फक्त आपल्याला माहित असावं, आणि ते सेंटेन्स आपण यूज करतो. आता सकाळी आपण चेंज कसं करायचं आपल्यामध्ये, की शिकायचं कसं बोलायला.
आता एखाद्याने मला विचारलं, तुम्हाला विचारलं की तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय करता ते सांगायचंय, तर तुम्ही फक्त एकदा नोट डाऊन करू शकता. काय सांगणार? मी काय काय करतो सकाळी. मी उठतो, मी उठतो बरोबर. मी उठतो, किती वाजता उठतो? मी उठतो समजा 4 वाजता. बरं, मी उठतो 4 वाजता बरोबर. त्यानंतर काय करतो? उठल्यानंतर फ्रेश होतो बरोबर. आता फ्रेश होतो ते इंग्लिशमध्ये झालं. मी उठल्यानंतर परत समजा आपण करूया, मी व्यायाम करतो बरोबर. परत काय करतो? व्यायाम केल्यानंतर मी दात घासतो. बघा उठल्यापासून का आपण काय काय करतो ते. दात घासतो, परत मी काय करतो? मी आंघोळ करतो. परत काय करतो? मी काय करतो? आता इथे मी नका लिहू. मी आंघोळ करतो, मी नाश्ता, काहीतरी चुकून नाश्ता करतो. परत काय करतो? नाश्ता केल्यानंतर मी टी व्ही पाहतो. टी व्ही पाहतानंतर काय करतो? स्टडी करतो, अभ्यास करतो. आता असं तुम्ही दिवसभर जे जे काय करत असाल ते लक्षात ठेवा, काय काय करत असाल. फक्त ह्याच्या जागी आपण काय करायचंय? चेंज करायचंय. कुणीच आपल्याला काय विचारलं, ह्याच्या जागी फक्त चेंज लिहायचं आहे. काय करतो? मी उठतो 4 वाजता. मी उठतो 4 वाजता. एकदा विचारलं किती वाजता उठतो, तर त्याला उत्तर द्यायचं नाही मी 4 वाजता उठतो असं म्हणायचं नाही. काय म्हणायचं? उठण्याला काय म्हणायचंय फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. काय म्हणतात हे तुम्हाला माहित नाही? वेकअप ॲट 4 o'clock. फक्त तुम्ही काय काय लक्षात ठेवायचं? उठण्याला काय म्हणतात? वेकअप बरोबर. आय वेकअप 4 o'clock. त्याने विचारलं तू केव्हा उठतो, तर काय सांगायचं? आय वेकअप 4 o'clock. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं तुम्ही काय करताय ते. मी काय म्हणणार? मी आता आजपासून काय म्हणणार? मी उठतो 4 वाजता. कुणी मला विचारलं मी किती वाजता उठतो, तर मी फक्त सांगणार आय वेकअप 4 o'clock. क्लिअर. त्यानंतर काय करतो? मी व्यायाम करतो. आता व्यायामला काय म्हणतात? आय व्यायाम करतो. आपल्याला लय मोठं वाटतं सेंटेन्स, पण काहीच नाही. आय एक्सरसाइज बरोबर. काय करतो? मी एक्सरसाइज, व्यायाम करतो. एवढं मोठं सांगण्यात पाहिजे काय? आय एक्सरसाइज बरोबर. दुसरं काय आहे? मी दात घासतो. आता दात घासतो म्हणजे काय? सगळं ते सेंटेन्स नसते. आय ब्रश एवढंच म्हणतात इंग्लिशमध्ये. आय ब्रश म्हणजे मी दात घासतो. परत तुम्ही काय करता? आय म्हणजे मी, दात म्हणजे टीथ, आणि घासणेला काही आठवतच नाही. मग आपलं इंग्लिश कोलमाल्ट बनायचं. आपलं इंग्लिश तसं नाही. आपण काय करतो? फक्त लक्षात ठेवायचं आपण जे डेली वापरतो ना ते तुम्ही एकदा लिस्टच काढा. आज काय करा? सगळी लिस्ट काढा. तुम्ही काय कोणते सेंटेन्स वापरता आणि त्याला फक्त एकदा हे जोडा काय काय करता येते. मग हे तुम्हाला एक वर्ड समजले की तुम्ही सहज एकाच आठवड्यामध्ये तुम्ही फक्त काय करायचं? ह्याला रिप्लेस करायचं. आपण मी दात घासतो, कोणी विचारलं काय करतो? दात घासतो. आय ब्रश एवढंच म्हणायचंय. आपलं त्रास पण वाचेल, एनर्जी वाचेल, आणि पण इंग्लिश पण बोलू. आंघोळ करतो. आता मी आंघोळ करतो असं म्हणायचंय. मी आंघोळीला काय म्हणतात मला माहित, तसं नाही करायचं. आय बाथ एवढंच म्हणायचंय. बाथ म्हणजे आंघोळ करणे. हे तुम्हाला आधी समजावं. तुम्ही यासाठी काय करा? सगळे जे आपण जे वर्ड वापरतोय ना मराठीमध्ये ते सगळे एकदा समजून घ्या आणि त्याच्या पुढे फक्त एकदाच लिहा. पुढे काय करतो? मी नाश्ता करतो. आय ब्रेकफास्ट. मी टीव्ही पाहतो. आय वॉच टीव्ही. पाहण्याला काय म्हणतो? वॉच. आय वॉच टीव्ही. अभ्यास करतो. आय स्टडी. आहे ना सिंपलच आहे, परंतु आपल्याला सगळ्यात महत्वाचं तो चार्ट, हे जे चार्ट आहे ना हा चार्ट येणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं? चार्ट पहिला सगळं लिहून घ्या. आय, वी, यू, दे, ही, सी, इट, नेम. हा पूर्ण लिहून घ्या. हा पूर्ण लिहून घेतल्याने मी फक्त सांगितलं ही, सी, इट, नेम. ही,
सी इट नेम, फक्त एवढ्यासाठीच ही सी इट नेम सिंपल वापरायचे शब्द. फक्त पहिल्यांदा येत प्रॅक्टिस करा 7 दिवस मग तुम्हाला इंग्लिश आपोआप येईल. ही सी इट नेमसाठी यस किंवा ईएस प्रत्यय लावायला विसरायचं नाही क्रियापदाला. ते तुम्ही सगळं एकदा चार्ट लिहून घ्या. चार्ट एकदा लिहिल्यानंतर लक्षात राहील ना, चार्ट एकदा लिहिल्यानंतर काय करायचं, एकच वर्ड घ्यायचा, एकच कोणता तरी वर्ड, काय करायचंय, उठणे हा वर्ड घ्यायचा आणि सगळ्या कॉलम मध्ये फिरवायचा. कसा, सिंपल सेंटेन्स मध्ये उठणे म्हणायचंय, आय वेकअप, मी उठतो. तिथे काय वापरणार, आय डू नॉट वेकअप, मी उठत नसतो. इथे काय वापरणार, डू आय वेकअप, मी उठतो का. इथे काय वापरणार, तुम्हाला जे वाटेल डब्ल्यू एच क्वेश्चन लावायचा, केव्हा, वेन डू आय वेकअप, मी केव्हा उठतो, फक्त एवढंच चेंज होईल इथं. मग असंच परत खाली काय लिहिणार, यू, वी, दे, ही म्हणल्यानंतर काय, ही वेक्स अप, फक्त येस किंवा येस लावायचं. ही वेक्स अप, ही डज नॉट वेक अप, डज ही वेक अप, व्हाय डज ही वेक अप, किंवा व्हेन डज ही वेक अप, वेअर डज ही वेक अप, हे असे शब्द वापरायचे. तुम्ही हे चार्ट हे जर असं वारंवार प्रॅक्टिस केलं तर एक लक्षात ठेवायचं, दिवसभर आपण जे करतो तेच एकदा रिमाइंड करायचं. आपण काय काय करतोय त्याला इंग्लिशमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं हे तुम्ही केलं, फक्त एकदा फ्रेश माइंडने बसायचं. मी काय करतोय, आता मी समजा लिहित आहे, मग आय राईट, मग आय राईटचं सगळं सेंटेन्स ह्या सगळ्या चार्टमध्ये मला येतं का, हे जर तुम्ही केलं की तुम्हाला सगळ्या सिंपल इंग्लिश, पाठांतर करू नका, काहीच करू नका, फक्त एकदा या सगळ्या टेबलमध्ये, टेबल घ्यायचा, टेबल म्हणजे आपला टेबल नाहीये, हा टेबल 4 कॉलमचा घ्यायचा, 4 कॉलम मध्ये लक्षात ठेवा. तुम्हाला जसं वाटतं तसं, तुम्हाला वाटलं एखादा मराठी शब्द मला कन्वर्ट करायचं वाक्य, तर फक्त एकदा हे समजलं की तुम्ही इथून पुढचे जे आपण पार्ट बनवा, पार्ट नंबर 1 असेल, पार्ट नंबर 2, पार्ट नंबर 3, म्हणजे मी हा सगळ्या टेन्सनुसार ह्याचे 9 पार्ट करेल आणि तुम्हाला 3 पार्ट जरी आले तरी तुम्ही फ्लुएंट इंग्लिश म्हणजे नाही एक्सपर्ट इंग्लिश बोलू शकता. परंतु आपल्याला जो बेसिक इंग्लिश असतो तो 3च पार्टमध्ये, नंबर 1 हे जरी आलं ना तुम्हाला तरी तुम्ही बेसिक इंग्लिश सहज बोलू शकता, कोणाबरोबर पण सहज आपण कॉन्व्हर्सेशन करू शकतो. पहिले 3 पार्ट आले तुम्ही सहज कॉन्व्हर्सेशन करू शकता इझिली. नो पाठ करायचा, शब्द ना पाठ करा, काही नाही करा, फक्त आपण काय करतोय एवढंच लक्षात ठेवा. आणि तुम्हाला हे जर एकदा परफेक्ट डोक्यात बसला चार्ट की तुम्ही काय करू शकता, पुढचं काय बोलतं हे तरी कळेल ना. आता पुढच्याने विचारलं वेअर डू यू डू किंवा व्हाय डू यू नॉट कम टू स्कूल, असं सर काहीतरी विचारतात. असं विचारल्यानंतर आपल्याला कळतच नाही कशात बोलतोय काय, आपण मग टेन्समध्ये जायचं, टेन्समध्ये ह्या काळाचं काय होतं, मग उत्तर द्यायचं, एवढी प्रोसेस करायची गरज नाही. फक्त एकदा हा टेबल लक्षात ठेवा, टेबल लक्षात ठेवला की तुम्हाला इझिली इंग्लिश बोलता येईल. आता ही होती वर्ल्ड इझिएस्ट मेथड. आता ही वर्ल्ड इझिएस्ट नाही, लॉंगेस्ट मेथड झाली आणि ही सगळ्यात सिंपल आहे. कशामुळे सिंपल आहे की मी पाठ करायला नाही, काही नाही, त्याच्यामुळे जसं आपलं लेक्चर असतं तसं मी शिकवलेलं आहे. हे जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कॉमेंटमध्ये करू शकता. व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तत्पूर्वी ह्याची 7 डेज प्रॅक्टिस करा. 7 डेज प्रॅक्टिस केल्यानंतर 100% गॅरंटी आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये इंग्लिश बोलू शकता. आता सगळ्यात सिंपल सांगितलंय, तुम्ही काय करायचं, फक्त हे एवढंच चेंज करा, हेच चेंज करा. एका दिवस करून पहा, आजच करून पहा. आजच तुम्ही जेवढं काय करताय तेवढं काय फक्त रिप्लेस करा ह्यानीच, काहीच चेंज नाही करायचं सांगितलं. फक्त कशाला काय म्हणतात एवढं फक्त लक्षात ठेवा. दात घासणे, व्यायाम, उठणे, आपण जेवढं क्रिया करतो ना डेली तेवढ्याच फक्त 7 दिवस करा आणि तेच फक्त रिप्लेस करा. मग मी विचारलं काय करतो, आय स्टडी, अभ्यास करतो, असंच म्हणा. परत म्हणायचं मी अभ्यास करतो, तिला नाही कळलं काय म्हणली परत म्हणायचं मी अभ्यास करतो, किंवा आय स्टडी म्हणा. आय स्टडी तिला नाही कळलं तर पुस्तक दाखवा, आय स्टडी, मग तिला कळलं हे पुस्तक पाहते. फक्त चेंज करा. कोणी म्हणलं ना काय करतो, आय ब्रश, दात घासतो. कोणी म्हणलं केव्हा उठतो, आय वेकअप, फक्त एवढंच. आणि ज्यावेळेस तुम्ही हे 7 डेज कराल ना, सगळ्यात सिंपल, तुम्हाला पण तुमच्या विश्वास बसणार नाही की आपण सहज इंग्लिश बोलतोय, पाठ केलं नाही, काय नाही, सहज इंग्लिश. फक्त हे तुम्हाला चेंज करायचं, आपण जे डेलीचे वर्ड आहेत ते कशामध्ये चेंज करायचे, इंग्लिशच्या वर्डमध्ये. झालं, ओके. चला पुढच्या पार्टमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय.